छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची गोवंश कत्ली विरोधात मोठी कारवाई समोर आली आहे। वैजापूर शहरातील मिल्लतनगर परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये कत्लीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या तब्बल 16 गोवंश जनावरांची पोलिसांनी सुटका केली आहे। या कारवाईत सुमारे 4,91,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगरचे ग्रामीण पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात गोवंश जनावरांची अवैध वाहतूक, कत्तल आणि प्राण्यांवरील क्रूरतेविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। याच मोहिमेअंतर्गत 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे 5:56 वैजापूर पोलिसांना मिल्लतनगर परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जनावरे कत्लीच्या उद्देशाने डांबून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली। माहिती मिळताच वैजापूर पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी धाव घेत शेडवर अचानक छापा टाकला। यावेळी अत्यंत कमी जागेत 16 गोवंश जनावरे आखूड दोऱ्यांनी बांधून ठेवण्यात आली होती। विशेष म्हणजे या जनावरांसाठी चारा आणि पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती। पोलिसांनी घटनास्थळावर कत्लीसाठी वापरण्यात येणारी 2 धारदार सत्तूर देखील आढळून आली। पोलिसांनी सर्व 16 जनावरांची सुटका करून त्यांना हडस पिंपळगाव येथील श्री रेणुका गोशाळेत सुरक्षितपणे हलवले। या कारवाईत 16 गोवंश जनावरांची अंदाजे किंमत 4,91,000 रुपये तर 2 धारदार हत्यारांची किंमत 600 रुपये असा एकूण 4,91,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणामागे आणखी कोणाची भूमिका आहे का, तसेच अवैध कत्लीच्या तयारीमागील संपूर्ण साखळीचा वैजापूर पोलीस तपास करत आहेत। गोवंश कत्तल, अवैध वाहतूक आणि प्राण्यांवरील क्रूरतेविरोधात झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारल्याचे पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी स्पष्ट केले आहे। त्यामुळे आगामी काळातही अशा कारवाया अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे।